घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. दरवर्षी सालाबादप्रमाणे ओम चैतन्य कानिफनाथ महाराज यांचा यात्रा उत्सव आपल्या गोवा गावामध्ये साजरा अतिशय उत्साहात आणि भाविकांच्या मोठ्या संख्येने होत असतो. पण यावेळी काही जी आधी प्रवृत्तीच्या लोकांनी ही यात्रा व्हावा नाही, या यात्रेला खंड पाडावा, परत कधीच ही यात्रा आपल्या गावात झाली नाही पाहिजे, अशा प्रकारचा काही लोकांनी प्रयत्न केला. त्याच्यात वक्फ बोर्डामध्ये गेले. वक्फ बोर्डांनी यात्रेवर स्टे आणून दिलं, यात्रेवर स्टे आणायचं काम केलं होतं. पण काल काही लोक आपल्या गावातील ग्रामस्थ काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले, या गोष्टीची चर्चा केली. मी आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी बोललो आणि नामदार साहेबांनी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून हायकोर्टातून आपल्याला अर्जंटमध्ये काल रात्रीच हा स्टे उठला आणि आपल्या यात्रेला परवानगी दिली आहे. मी प्रथमतः मुख्यमंत्री साहेब आणि नामदार साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होऊ शकलं. गेल्या अनेक वर्षांपासून काही लोक इथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, लँड जिहाद करतायत आणि बरेचसे अतिक्रमण पण आपल्याला इथं पाहायला मिळते आहे. तर मी नक्कीच या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्नशील आहे की हे लवकरात लवकर अतिक्रमण काढून टाकायचंय. आणि आदरणीय आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांची इच्छा होती, स्वप्न होतं, 2022ला ते स्वतः येऊन इथं त्यांनी मूर्तीचे प्राणप्रतिष्ठान केलं होतं आणि तेव्हापासून आपला यात्रा अतिशय आनंदामध्ये चालू होतो. भाविक देखील मोठ्या प्रमाणात गावातून आणि तालुक्यातून येतात आणि त्यांची इच्छा होती की भव्य दिव्य असं कानिफनाथांचं मंदिर होतं ना भविष्य, असं आपल्या गोवा गावामध्ये झालं पाहिजे. आणि नक्कीच मी पूर्ण विश्वासाने आपल्याला हा शब्द देतो की येणाऱ्या काही दिवसातच आपल्या गोवा गावामध्ये, आपल्या जिल्ह्यात नसन असं मंदिर कानिफनाथांचं असं आम्ही आपल्या गोवा गावामध्ये कोणत्याही परिस्थितीत करून दाखवणार. आणि यासाठी मला जे जे प्रयत्न करावं लागतील, जिथे जिथे जावं लागेल, जे जे करावं लागेल ते पूर्णपणे मी करणार आहे. नक्कीच येणाऱ्या दरवर्षी भाविक भक्तांना अतिशय आनंदामध्ये या यात्रा उत्सवाचा आनंद घेता येईल यासाठी पूर्णपणे मी प्रयत्न करणार आहे. आणि अतिक्रमण ज्या ज्या लोकांनी, जे आधी लोकांनी इथे केलंय, तर ते पण लवकरात लवकर आम्ही पूर्ण कायदेशीर प्रयत्न करून ते लवकर अतिक्रमण उकरून टाकणार आहे. आणि त्यांचं लय स्वप्न आहे, त्यांच्या लय इच्छा आहे की हे मंदिर पण बंद पाडणार आहेत. आम्ही तर, तुम्ही स्वप्न बघू नका, किती काही जरी झालं आणि कुणी काही जरी केलं, कुणी आलं तरी, काही झालं तरी, जवळ सूरज चंद्र आहे तर या गोवा गावची कानिफनाथांची यात्रा ही मी कोणत्याही परिस्थितीत बंद पडून देणार नाही, हा शब्द या निमित्ताने देतो. अतिशय उत्साहात आणि आनंदात आजचा कार्यक्रम पार पडलाय. येणाऱ्या कोणत्याच वर्षी आपल्या यात्रेला कधीच खंड नाही पडणार आणि आम्ही पडूनही देणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. सर्व भाविक भक्तांना यात्रा उत्सवाच्या मनापासून इथे या यात्रेला इथं कोणी मंदिरात येऊ नये म्हणून स्थगिती होती. तर इथले सर्व जे ट्रस्टी आहेत, ग्रामपंचायतनी देखील मोठं सहकार्य केलं आणि अन्य पालकमंत्री महोदयांचं देखील मोठं कोर्टाच्या कामकाजामध्ये काही वकील देणं असेल असं मोठा त्या ठिकाणी आधार झाला आणि तो स्टे काल उठला किंवा त्याला जे काय इथं मनाई हुकूम होता इथे यायला, त्याला स्टे मिळाला, जेणेकरून आज यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होती. आज मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या माता भगिनी, ग्रामस्थ हे सालाबाद प्रमाणे ही यात्रा साजरा करू शकले. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इथे यात्रा होती, दरवर्षी ती यात्रा साजरी होती. त्या यात्रा आज साजरी होऊ नये आणि मंदिरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी ते वक्फ बोर्ड मध्ये गेले होते. पण काही वर्ष 6 महिन्यापूर्वी ते वक्फ बोर्ड मध्ये सरकारने सुधारणा केली आहे. त्या सुधारणेचा फायदा आज झालाय. जर त्यावेळी सुधारणा केली नसती तर तो स्टे आपल्याला उठवता आला नसता. कारण आता आपल्याला वक्फ बोर्ड मध्ये जर काही अन्याय होत असेल तर आपण लगेच हायकोर्टात जाऊ शकतो, असा तो कायद्यामध्ये आहे बदल केलेला आहे. आपण तिथे हायकोर्टात गेल्यामुळे आपला तो स्टे उठला. याच्यासाठी तर आपण सरकारचं पहिले आभार मानलं पाहिजे. तसं हा राजकीय नाहीये, पण आपल्याला हा कायदा तयार करणारी सरकार काँग्रेस आहे आणि हा कायदा मोडून काढण्यासाठी सरकार भाजप आहे. तर आपल्याला केंद्रात आणि राज्यात भाजप पाहिजे जर असे कायदे मोडीत काढायचे असेल तर. आतापर्यंत गो हत्याबंदी कायदा तयार नव्हता, ते बीजेपीचे काळ झाला. लव जिहादवर कायदा कुणी आतापर्यंत त्याच्यावर बोलायची हिंमत नव्हती केली. हिंदुत्ववादी सरकारने तो कायदा तयार केला.
म्हणजे इतर राज्यात पहिले झाला, आपल्या इथं नंतर झाला, ठीक आहे, नंतर काय होईना, पण तो राज्यात आपल्या कायदा पास झाला, ही फार मोठी गोष्ट आहे. आज आम्ही पूर्णपणे संविधानिक पद्धतीने लढतोय. जेव्हा संविधान तयार झाला त्यावेळेस वक्फ बोर्डचं कुठेही नामोनिशाण नव्हता. संविधान तयार झाल्यानंतर 4-5 वर्षानंतर वक्फ बोर्डची स्थापना केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र विरोध होता वक्फ बोर्डला. तो संविधानच्या विरोधात तो वक्फ बोर्ड आहे, म्हणून आम्ही तो वक्फ बोर्ड मानत नाही. आणि जर हे संविधानचा अपमान करून असं वागत असेल तर काही काळासाठी आम्ही संविधानची माफी मागून आमच्या पद्धतीने आणि आमच्या धर्माच्या पद्धतीने हा कायदा मोडीत काढून आमच्या पद्धतीने इथं आम्ही ताबा घेऊ. कारण 2005 पर्यंत आमच्या कानिपनाथ देवस्थानची इथं त्या उतार्यावर नाव होतं. एक जिहादी तहसीलदार त्यावेळेस इथं आला आणि त्या तहसीलदारने गपचूप आमचं गाव भोळं भावळं होतं, सगळे एका धर्मात सगळे एका मंदिरात येत आहे म्हणून त्यांनी त्याच्यावर दुर्लक्षित केलं. पण दुर्लक्षित केल्यानंतर या लोकांनी गपचूप 2005 ला त्या आमच्या कानिपनाथ देवस्थानला हजरत उर्फ रमजान शाह बाबा अशी नोंद लावली, म्हणून यांनी गद्दारी केली. तर आम्ही जिथं जिथं जातो तिथं सांगतो की ह्या लोकांना आपल्या मंदिरात प्रवेश तर लांबची गोष्ट झाली. आता मडीत जसं आपण बघितलं, मडीमध्ये त्या परिसरामध्ये यांना दुकान लावायची सुद्धा परवानगी नाहीये. का बरं नाही आम्ही सांगितलं? कारण आम्ही इतिहास पाहून शिकतोय. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आपण यांना सर्व धर्म समभाव म्हणून त्या मंदिरात एंट्री दिली, त्या मंदिरावर यांनी कब्जे केले. असे नगर जिल्ह्यामध्ये 16 नाथांचे मंदिर आहे आणि 265 एकर जमीन या लोकांच्या ताब्यात आहे. अशीच त्यासाठी यांना मंदिराच्या परिसरामध्ये पण कुठलीही दुकान लावून दिली नाही पाहिजे. यांना मंदिरात आपल्या प्रवेश दिला नाही पाहिजे. जर यांना प्रवेश करायचा असेल तर आमच्या विधिवंत त्यांनी धर्म सोडून, मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात या आणि आमची पूजा, तुम्हाला जी काही पूजा अर्चना करायची ती करा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.